आज आहे 26 मार्च 2025। तर आज माझा वाढदिवस आहे। तर वाढदिवस कशा प्रकारे साजरा केलेला आहे आणि कोणी कोणती वस्तू मला गिफ्ट म्हणून दिलेली आहे, त्याचबरोबर आम्ही घरी केक बनवलेला आणि एकादशीची पूजा, अशी बरीचशी माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। आदल्या दिवशी आम्ही निघालेलो आहोत, ते म्हणजे गिफ्ट घेण्यासाठी। तर बघा, आता प्रत्येकाने मला गिफ्ट दिलेलं आहे, त्यामध्ये हे सुद्धा खूप महत्त्वाचं गिफ्ट आहे, ते म्हणजे मिस्टरांकडून। तर ते ऑफिसमधून आल्याने म्हटले चल आता आपण तुला काहीतरी गिफ्ट घेऊया। तर मी ठरवलं होतं, तर मागच्या वर्षी खरं तर मला मागच्या वर्षीच घ्यायचं होतं, परंतु तेव्हाही असंच चाललं की आता घेऊ नंतर घेऊ आणि उन्हाळा निघून गेला। परंतु ह्या उन्हाळ्यात तर नक्कीच ठरवलेलं आहे मी की मला ते गिफ्ट घ्यायचंच आहे, म्हणजे फॅन। तर बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये सर्वत्र फॅन आणि कूलर असं काही ना काही ठेवलेलं असतंच, परंतु आपल्याला प्रत्येक ठिकाणी हवा लागेल असं होत नसतं। आणि कूलर जर ठेवायचं म्हटलं तर त्याला जागासुद्धा हवी ना, तर फॅन जर म्हटलं तर फॅनची पण हवा लागायला पाहिजे, म्हणून मी कुठला फॅन म्हणजे पसंत केलेला आहे। तर हा फॅन मी मागच्या वर्षीसुद्धा बघितला होता ऑनलाईन, पण म्हटलं चला आता आपण घेऊया। तर अशा आम्ही शॉपमध्ये आलेलो आहोत। तर अगदी मोसम पुलापासून शिवाजी पुतळ्याच्या जवळ आहे। खरं तर यांनी शॉप बंद करायला सुरुवातच केली होती आणि साहित्य बघू शकता अशा प्रकारे ठेवून दिलं होतं, परंतु आम्ही आल्यानंतर त्यांनी ते रिटर्न काढलं आणि आम्हाला हवा तो फॅन त्यांनी दिलेला आहे। तर ते म्हटले ब्लॅकची आता सध्या फॅशन आहे, पण म्हटलं ब्लॅक नको, व्हाईटच पाहिजे, कारण दिसायलाही व्हाईट हा कलर खूप छान असतो। तर आम्ही अशा प्रकारे फॅन चॉईस केला आणि त्यांनी फिटिंगला सुरुवात केलेली आहे। मतलब बॉक्समध्ये तसंच न नेता आपण अशा प्रकारे तो फिटिंग करून घेऊन जाऊ आणि आपल्याला इझिली लगेच तो लावता येईल, कारण प्रत्येक पार्ट हा वेगळा असतो आणि आपल्याला लावता येईल हे सुद्धा माहीत नसतं। तर त्यांच्याकडून मी अशा प्रकारे रेडी करून घेतला आणि आता आम्ही निघालेलो आहोत। तर आम्ही रात्री चाललो होतो, म्हणजे 8-8:30 झालेले होते, कारण दिवसभरामध्ये जमत नाही आणि अशा वेळेस सायंकाळीच निघतो बाहेर आपण। सध्या उन्हाचं प्रमाण खूप आहे आणि अशा उन्हामध्ये बाहेर निघणं अशक्य असतं, म्हणून रात्रीच्या वेळेस आपण निघतो। आणि आता आमचा मालेगावचा परिसर बघू शकता अशा प्रकारे आहे, सर्वत्र लाइटिंग्स आहेत आणि अगदी म्हणजे छान, म्हणजे वातावरण खूप भारी वाटतं त्या दिवशी आम्ही निघालो तेव्हा। तर अशा प्रकारे आमची ही खरेदी झालेली आहे। खरं तर हे मी आदल्या दिवशी वस्तू आणून ठेवली, म्हटलं आपल्याला लगेचच्या लगेच त्या दिवशी काही घेता येणार नाही, परंतु आठवणी राहतात की आपण ही कधी घेतलेली आहे। बऱ्याचदा आपण महिला अशा आहोत की ॲडजस्टमेंट फार करत असतो, परंतु आपल्याला त्रास होईल एवढी सुद्धा ॲडजस्टमेंट करू नये। तर मी बऱ्याच वर्षांपासून म्हणजे सिलिंग फॅन लावायची, परंतु त्याची जी हवा आहे ती किचनमध्ये साईडला येत नाही, म्हणून मी खरं हा फॅन घ्यायचं ठरवलं। आता ह्या बॉक्समधील वस्तूसुद्धा खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे केसर। तर लक्ष्मीला प्रिय असणारं केसर आणि आपण प्रत्येक प्रसादामध्ये टाकत असतो, खिरीमध्ये, शिऱ्यामध्ये। तर असे मी खरेदी केलेली छोटीशी इथे। त्याच्यानंतर गार्डनमध्ये बरीचशी फुलं लागलेली आहेत, तर तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की माझं गार्डन कसं आहे। कारण बघा, आपण ज्यावेळेस अशा प्रकारे प्रसन्न दिसण्यासाठीची फुलं बघतो उमललेली, अगदी मनाला प्रसन्न करतात। आपल्या वास्तूमधील सगळ्यात महत्त्वाची जागा म्हणजे आपल्या घराचं किचन, आणि ते किचन अगदी स्वच्छ, नीटनेटकं आणि टॉपटीप आणि अशा प्रकारे जर असलं तर आपल्या घरामध्ये खरंच वातावरण अगदी छान राहतं, प्रसन्न राहतं। आणि मी अन्नपूर्णा मातेला नमस्कार करूनच बाकीच्या गोष्टी करत असते। तर अशा प्रकारे सकाळची सुरुवात म्हणजे गॅसपूजन केल्यानंतरच मी बऱ्याचशा गोष्टी ह्या करत असते, कारण या ठिकाणी आल्यानंतर आपल्या मनालासुद्धा खूप चांगलं वाटतं आणि आपल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या अन्नावरच अवलंबून असतात। तर बघा, आता बरेच वर्ष झाले आणि आम्ही केक बनवणं बंद करून दिलेलं होतं। कोरोनाच्या पिरियडमध्ये मात्र भरपूर आम्ही केक बनवले, नाना प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवले गेले। आणि खरं त्यावेळेस आमचं चॅनलसुद्धा नव्हतं आणि खरंच असतं तर आज ते भरपूर व्हिडिओज राहिले असते, परंतु तेव्हा एवढं माहिती नव्हतं, म्हणून आम्ही फक्त फोटोज काढले, व्हिडिओज काही एवढे केले नव्हते। पण जेव्हा चॅनल ओपन केलं तेव्हापासून थोडं का असे ना आपण काही ना काही बनवतो, तर त्याची थोडी माहिती पण देत असतो। तर अशा प्रकारे माझ्या मुलीनी हा केक बनवलेला आहे आणि तिला थोडंफार आवड आहे या केकची वगैरे। तर बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदा बनवला म्हणून थोडं वेगळं वाटत होतं,
साधारणतः मला वाटतं 2-1 वर्ष झाले असेल आम्ही बनवला नव्हता आणि आता तिने बनवलेला आहे। तर आणि ह्या वर्षीसुद्धा हा केक खूप छानच बनेल असं वाटते मलासुद्धा, कारण खरं केक बनवतो आपण परंतु त्याचं डेकोरेशनसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण तो दिसायला पण तेवढाच चांगला पाहिजे। तर अशा प्रकारे त्याचं जे गेटअप आहे ते सुरू आहे। तर याच्या आधीसुद्धा माझ्या मुलीनी मागच्या 2 वर्षाला माझ्यासाठीच केक बनवला होता वाढदिवसाला, तर खूप सुंदर झाला होता तो सुद्धा। रिअल गुलाबाची फुलं आम्ही त्याला लावले होते। आता बऱ्याच वर्षानंतर आता हा योग आलेला आहे आणि केक बनवताना आपण अशा प्रकारे लेयर बाय लेयर जर केक बनवला तो सुद्धा खूप छान म्हणजे स्पंजी होतो आणि असा मोठी लेंथ वाढते आणि दिसायला खूप छान दिसतं। तर पद्धत खरी अशी असते, कारण आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नाही, आपण बऱ्याचपैकी जणांना येत नसेल तर आपण शॉपमध्ये जातो घेण्यासाठी, तर आपल्याला असे केक्स बघायला मिळतात, परंतु आपण स्वतः बनवलेला केक जर असा बघितला तर किती भारी आहे ना ही सुद्धा गोष्ट। तर तिने अशा प्रकारे हा केक बनवायला सुरुवात केलेली आहे। सकाळचं आमची रोजची कामे झाली आणि त्याच्यानंतर तिने बनवायला सुरुवात केली। बनवून रेडी झाल्यानंतर अशा प्रकारे आम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिला, कारण आपल्याला बाहेर ठेवता येत नाही। त्याच्यानंतर झाडांची थोडीफार मला म्हणजे काही पानं काढायची होती, पाणी टाकायचं होतं, झाडायचं होतं, अशी बरीचशी कामं होती आणि ती करायला सुरुवात इथे केलेली आहे। माझ्या वाढदिवसाचं दुसरं गिफ्ट म्हणजे हा ड्रेस आहे। तर हा माझ्या मुलींनी मला घेतलेला आहे। तर अशा प्रकारे हा ड्रेस आहे। तर बघा आपण बऱ्याचदा ड्रेस बघून घेतो परंतु तो फार सैल असतो, तर आपल्याला फिटिंग करावी लागते। मात्र मी अजून फिटिंग केली नाही, तर नंतर करून घेणार आहे। पण मार्केटमध्ये अनेक प्रकारचे ग्रीटिंग्स बघतो, परंतु माझ्या मुलींनी माझ्यासाठी एक छोटंसं गिफ्ट म्हणून ग्रीटिंग बनवलेलं आहे। तर ते कशा प्रकारे आहे आपण पुढे बघणारच आहोत। बनवण्याचं काम सुरूच होतं आणि सकाळची जी मी पूजा केलेली आहे, तर एकादशी होती, तर अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली। तर जी काही फुलं आणली होती आर्टिफिशियल ती सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे। 2 गावठी तुपाचे दिवे लावलेले आहे आणि 2 साध्या तेलाचे लावलेले आहे। अशा प्रकारे 4 दिवे या ठिकाणी प्रज्वलित केलेले आहे आणि विठ्ठल रुक्मिणी यांची पूजा केली। त्याच्यामध्ये हळदीचं पाणी आणि शुद्ध पाणी अशा प्रकारे त्यांचं मी अभिषेक घातलेला आहे दोघांनाही आणि त्यांची वस्त्र तुम्ही बघितली असेल, तर ही मी शिवपुराणाच्या वेळेस आमच्या मालेगावमध्ये घेतली होती आणि खरं ती त्यांना पाहिजे तेवढी होत नव्हती म्हणून मी ठेवून दिले होते, परंतु म्हटलं चला आता आपण ही वापरून टाकूया, कारण बरेच 1-2 वर्ष होत आले तशीच पडून होती। तर अशा प्रकारे त्यांना हे ड्रेस घातलेले आहेत आणि अगदी सागर संगीत छोटीशी पूजा इथे केली। वाढदिवस हा कोणाचाही असो, लहानांचा असो अथवा मोठ्यांचा असो, आपण खूप आनंदामध्ये वाढदिवस साजरा करतो। आपलं वय वाढत जातं आणि आयुष्य हे कमी होतं, असं प्रत्येकाचंच होतं, पण तरीसुद्धा आपण किती आनंदाने येणारं वर्ष आहे, आपण एवढे वर्षाचे झालो की किती छान अशा प्रकारे साजरा करत असतो। तर माझ्या मुलींनी बनवलेला तुम्ही केक बघितलाच असेल। अशा प्रकारे सर्वांनी गिफ्ट देऊन माझा हा वाढदिवस साजरा केलेला आहे। आईने साडी दिली, मुलाने सुद्धा एक सरप्राईज म्हणून गिफ्ट दिलेलं आहे, मात्र मी ते सांगितलं नाही, तर ते सरप्राईजच राहणार आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे केक वगैरे कापला आणि सेलिब्रेशन केलं। त्यामध्ये आणखी एक म्हणजे माझ्या मुलींनी साडीसुद्धा मला घेतलेली आहे, तर ती आपण आता पुढे बघूच कशा प्रकारे साडी घेतलेली आहे आणि ती आम्ही मिशो ॲपवरून मागवलेली, तर तीसुद्धा अगदी छान मिळाली। तर अशा प्रकारे आम्ही आजचा हा दिवस साजरा केलेला आहे। त्याच्यानंतर स्वयंपाक बनवलेला होता, तर आम्ही याच्यामध्ये वडे बनवलेले होते, दही वडे, सांबार वडे, थोडासा शिरा आणि सँडविच आणि केक, अशा प्रकारे छोटासा हा स्वयंपाक बनवला आणि तो आम्ही खाल्लेला आहे। तर जे ग्रीटिंग बनवलेलं होतं ते अशा प्रकारे तयार झालं। त्याच्यानंतर आता बघूया आपण हा ड्रेस घेतलेला आहे, तर अगदी वर्क वगैरे चांगलं आहे आणि याची ओढणीसुद्धा अगदी छान आहे। त्याच्यानंतर ही साडी मागवलेली आहे, तर याचं ब्लाऊज बघू शकता, अगदी दिसायला खूप सुंदर आहे, वर्कसुद्धा याच्यावर खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे।
तर पूर्ण ब्लाऊज हे नेटचं आहे आणि साडीसुद्धा नेटचाच प्रकार आहे, पण थोडा वेगळा आहे. त्याच्यावर सिक्विन टिकली आहे छोटी छोटी. तर अशा प्रकारे कलर कॉम्बिनेशनमध्ये अगदी सुंदर आहेत. तर हा ड्रेस आणि ही साडी ही माझ्या मुलीने मला गिफ्ट केलेली आहे. खरंच यावर्षीचा वाढदिवस माझा खूप छान सेलिब्रेट झालेला आहे, कारण काही ना काही प्रत्येकाने दिले. त्याच्यानंतर हे ब्लाऊज मी शिवलेलं आहे, तर हेच वेअर करणार आहे. तर हे ब्लाऊजसुद्धा खूप खास आहे, म्हणजे याच्या ज्या बाह्या आहेत त्यांना मी कशाप्रकारे फ्रिल लावलेली आहे हे मी तुम्हाला जेव्हा माझा एक व्हिडिओ येईल की पूर्ण ब्लाऊजांबद्दल माहिती देणार आहे मी, शिवताना आपण कोणती काळजी घ्यावी, तर त्यामध्ये मी हे ब्लाऊज दाखवेल. तर अशा प्रकारे बघू शकता मी हा वेअर केलेला आहे. आणि ही साडी अगदी साडीसुद्धा दिसायला छान आहे, मिऱ्यासुद्धा चांगल्या पडल्या आणि मिशोवरून मागवलेली आहे ऑनलाईन. तर बघा कधी कधी ऑनलाईन कपडेसुद्धा अगदी छान निघतात. तर खरंच ही साडी मी वॉश केली, त्याच्यानंतर प्रेस करून घेतलेली आहे, नंतर वेअर केलेली आहे, त्यामुळे अगदी दिसायला खूप छान दिसत आहे. आणि तुम्ही याची टिकली बघितली असेल, अगदी छान आहे. त्याच्यानंतर बघूया आता ग्रीटिंग्स ते बनवलेलं कशा प्रकारे आहे. तर अशा प्रकारचं आहे. आणि आता हे आपण असं ज्यावेळेस पेटीच्या सहाय्याने पेटवलं तर ते पूर्ण आपल्याला केक वगैरे दिसतो आणि आपलं नावसुद्धा दिसतं. तर हे छोटीशी म्हणजे आयडियाज माझ्या मुलीची होती. त्याच्यानंतर आणखी एक शेवटचं गिफ्ट आहे ते म्हणजे मंगळसूत्र. तर हे ऑनलाईन मागवलेलं आहे. तर अशा प्रकारे आहे बघा, याच्यावर माझं नाव आणि माझ्या मिस्टरांचं नाव हे ऑर्डर देऊन मी बनवून घेतलेलं आहे. तर मी लिंक शेअर करेल ॲपची, कोणत्या याच्यावरून मागवलेलं आहे आणि तसं दाखवेल पण तुम्हाला की कशावरून मागवलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे मंगळसूत्र कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण गुगलवर अशा प्रकारे नाव सर्च करायचं आणि त्यांचं आपल्याला वेबसाईट दिसते आणि त्याच्यावर जाऊन आपण आपल्याला हवं ते तशा प्रकारचं मागवू शकतो. तर अगदी घरी येऊन आपल्याला पैसे पेड करता येतात, ऑनलाईन सिस्टीम नाही. तर म्हणून आम्हीसुद्धा अशा प्रकारे मागवलेलं आहे आणि अगदी सुंदर आहे, दिसायला पण छान आहे. छोटंसं मोरपिसर आहे याच्यावर आणि आपण कुठलंही नाव टाकू शकतो. अशा प्रकारचं हे मंगळसूत्र 250 रुपयामध्ये मिळालेलं आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या ह्या वस्तू कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका बरं का. रामकृष्ण हरी माऊली.